दिलाय की त्याला चांगल्याच स्वरूपात कुठल्याही परिस्थितीत दिला जाईल. नाही, कोरटकर सारखी प्रवृत्ती कुठेही रस्त्यावर फिरताच कामा नये. ही जर भावना शिवप्रेमींची असेल तर त्याला आमचा नक्कीच पाठिंबा आहे. मुळात कायदा हातात घेण्याचा विषय नाही, पण ज्या शब्दामध्ये छत्रपती शिवरायांचा आणि शंभूराजेंचा अवमान या कोरटकरांनी केलाय, जे शब्द वापरले गेले ते खरं म्हणजे या कोरटकरला महाराष्ट्रद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे. मी देशद्रोही म्हणणार नाही, पण हा महाराष्ट्रद्रोही आहे आणि महाराष्ट्रद्रोहाला महाराष्ट्रात राहण्याचा मुळात अधिकारच नाही, तर रस्त्यावर फिरण्याचा तर दूर राहिला. 1 महिना झालाय आणि त्यावरून नवनवीन विषय आणून कोरटकराच्या पापावर पडदा टाकण्याचं काम वारंवार झालेलं आहे. त्याचं पाप ढाकण्याचं काम झालेलं आहे, पण अति पाप कधीच लपत नाही आणि तो आज पकडला गेला काल. आता बघूया पोलीस त्याचा रिमांड किती दिवसासाठी घेतात की व्हीआयपी ट्रीटमेंट देतात, त्याला वाल्मिक कराड सारखं खाऊ पिऊ घालून सेवा करतात, हे आता दिसेल. परंतु एक आहे की कोरटकर सारखी प्रवृत्ती डोकं वर काढून फिरताच कामा नये महाराष्ट्रात, हे शिवप्रेमींनी आणि छत्रपती शिवरायांवर शिवछत्रपती संभाजीराजेवर प्रेम करणारी जनता हे नक्कीच करेल असा आम्हाला विश्वास आहे. खोके ओके बोके हे महाराष्ट्रात आता यांना काय, महाराष्ट्र यांना आपला वाटतोय. महाराष्ट्र म्हणजे खोकेबाजांना, गुंडांना हा सुरक्षित महाराष्ट्र वाटतोय. कारण सत्ताधारी जर या खोकेबाजाच्या गुंडांच्या पाठीमागे भक्कमपणे, प्रामाणिकपणे, इमाने इतबारे उभे राहत असतील तर त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणार. यात काय नवल आहे असं वाटून घेण्याचं कारण नाही. कुणाल कामरा जो आहे काल त्यांनी त्याच्यावर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी कुठल्याही स्वरूपाची माफी मागणार नाही. अजित पवार कधी काही जे बोलले होते तेच मी बोललोय, काही नवीन मी बोललो नाही आणि त्यामुळे मी माफी मागणार नाही असं तो बोलतो. खरं म्हणजे कोण कुणाल कामरान, त्याची ओळख जशी औरंगजेबाची पुसलेली ओळख सत्ताधाऱ्यांनी निर्माण करून दिली. परत तो विस्मरणात गेलेला औरंगजेब, ज्याचा लवलेशही नव्हता, त्याची कबर पुन्हा खोदून काढली. त्याच पद्धतीनं एखाद्या माणसाला छोट्या विषयाला घेऊन मोठं करणं, मला वाटतं की सत्ताधाऱ्यांचा आता नेहमीचा एक राव रडीचा असा राहिलेला आहे. याचं कारण असं आहे की कामरांच्या संदर्भात जे काही त्यांनी कविता केली किंवा त्यांनी कमिटी केली, खरं तर त्यात काही फार काही असं काही बोचणं नाही, नाव नाही, दुर्लक्ष करायचं. ज्यावेळेस कंगना राणावत या आमच्या संसद आताच्या खासदार आहेत, त्यांनी ज्यावेळेस राहुल गांधीवर खालच्या स्तरावर जाऊन, म्हणजे अनेक नेहरूवर, महात्मा गांधीवर ज्या पद्धतीनं टीका केली, त्यावेळेस आम्ही आरोप केला होता. त्यावेळेस सत्ताधाऱ्यांची भूमिका त्यांना वाचवण्याची होती. त्यावेळेस त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवलं आणि आता मात्र ती भूमिका वेगळी आहे. हे काही योग्य नाही. टीका सहन करण्याची शक्ती सत्ताधाऱ्यामध्ये असली पाहिजे. टीका सहन करा, टीकेला सामोरं जा. तुम्ही काही इथे महापुरुष म्हणून आणि देव म्हणून काम करत नाही, माणूस म्हणून काम करताय. ज्यावेळेस चुका होतात किंवा काही गोष्टी घडतात त्यावेळेस टीका सहन करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी ठेवावी. तेलंगणामध्ये कोरटकरला वाचवण्याचं काम काँग्रेस ते काल आम्ही विषय काढला. संख्याबळाचा विषय नाहीये महाराष्ट्रामध्ये. सत्ताधाऱ्यांची इच्छा नसेल, काम रेटून आता पाहिलं आपण, विरोधकांचा गळचेपी करायची, तोंड दाबायचा, बोलूच द्यायचं नाही, एकतर्फा कारभार करायचं. हे आता अधिवेशन काय राहिलंय? कुठल्या याच्यावर चर्चा नाही, वेळ नाही, फक्त हे अधिवेशन लक्ष्यवेधी अधिवेशन झाला. लक्ष्यवेधीवर चर्चा म्हणजे हे अधिवेशन लक्ष्यवेधी अधिवेशन. त्याच्या पलीकडे या अधिवेशनाचा काही अर्थ राहिलेला नाही. म्हणून विरोधी पक्षनेता नियुक्तीचा आग्रह आम्ही केलेला आहे. नाही केलं तर, नाही करायचं असेल तर नाही करतील, पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यांची नोंद कुठेतरी घेतली जाईल.
साहेब, कोरटकरला काही अधिकारी चंद्रपुरात भेटले, त्याला वाचवलं, पोलीस काही अधिकारी त्याच्याशी सामील आहे असं म्हणून आता या कोणकोणते अधिकारी त्याला भेटले याची चौकशी केली जाणार आहे. त्याचा सीसीटीव्ही फुटेज त्या हॉटेलमधलं काढल्या गेल्याची माहिती आमच्याकडे आलेली आहे. तिथे एक कोंडावर नावाचे अधिकारी आहेत, ते क्राईम ब्रांचला आहेत. ते भेटल्याची माहिती प्रथमदर्शनी आमच्याकडे आली आहे. आम्ही काय हॉटेलच्या वेटरकडे ती माहिती गोळा केली. त्यांनी त्या लोकांनी तिथल्या नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर कोंडावर नावाचे PI क्राईम ब्रांचचे ती त्याची सेवा करत होते हे आम्हाला माहिती मिळालेली आहे. आम्ही त्याच्यावर कारवाई करायची मागणी आता करतो आहोत. सर, परिणय फुके यांनी एक मोठा दावा केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तेलंगणामध्ये कोरटकर काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरी लपून होता. काँग्रेसने कोरटकरला वाचवण्याचं काम केलं. त्याचा सर्टिफिकेट घेऊन यावं जर परिणय फुकेकडे असतील तर. तो कुठल्या पदावर होता, कोण होता, कधी त्याची नियुक्ती काँग्रेसमध्ये झाली, प्राथमिक कधी सदस्य झाला. म्हणजे आपलं पाप झाकण्यासाठी काँग्रेसवर टीका करायची आणि पाप लपवायचा. अरे तुमचं तोंड ज्यावेळेस कोरटकरावर उघडत नाही तर तुम्ही काय काँग्रेस नेत्याचं नाव घेताय.